जसं क्रोनस थेरपी आहे तसं ऍग्रिकल्चर आहे. ऍग्रिकल्चर मध्ये काय होतं बघा, मी अॅनिमल हॅजबंड्रीचा व्हिडिओ बॅकअपला टाकलाय, त्याचा हे केलंय. अॅनिमल हॅजबंड्री म्हणजे कसं ते जनावरांच्या मध्ये किंवा आपल्या अॅनिमल्स मध्ये केलं जातं ते पहा. ऍग्रिकल्चर थोडं त्याच्यावर सांगतो. इट इज ऍग्रिकल्चर सिग्निफिकंटली बेनिफिट फ्रॉम द अंडरस्टँडिंग अँड अप्लाइंग द सर्कॅडियन रिदम as this biological clock influence the growth, production and health of plant and livestock. तुम्हाला मिमोसा पुदिकाचं मी पहिलेच एक्झाम्पल दाखवलं, म्हणजे प्लांट वरती सुद्धा त्याचा बायोलॉजिकल क्लॉक वरती कसा इफेक्ट होतो. प्लांट्स रिले ऑन द सर्कॅडियन रिदम ऑन ऑप्टिमाइज फोटोसिंथेसिस, न्यूट्रिएंट इंटेक अँड फ्लावरिंग पॅटर्न. तुम्ही फ्लावरिंग पॅटर्न बघितलं ना, सकाळी छानपैकी फुल उमलले जातात, संध्याकाळी ते कोमलून जातात, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यांचा पण सर्कॅडियन रिदम आहे, हे लक्षात ठेवा. विच कॅन बी सिंक्रोनाइज विथ द एन्व्हायरमेंटल कंडिशन फॉर द बेटर इल्ड. म्हणजे त्यांचा इफेक्ट, सर्कॅडियन इफेक्ट, याचा इफेक्ट कशावरती होतो, बेटर इल्ड ऑफ द क्रॉप प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, अंडरस्टँडिंग द टायमिंग ऑफ स्टोमॅटल ओपनिंग कॅन हेल्प इम्प्रूव्ह द इरिगेशन प्रॅक्टिसेस. स्टोमॅटल ओपनिंग कधी होतं त्याच्यावरती शेताला पाणी देणं म्हणा किंवा इरिगेशन करणं, हे आपण जर ठरवलं तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये त्या बायोलॉजिकल रिदम वरती, सर्कॅडियन रिदम वरती खूप असं स्कोप आहे, हे लक्षात ठेवा. सिमिलरली लाईव्हस्टॉक एक्झिबिट द सर्कॅडियन रेग्युलेशन बिहेवियर सच ॲज फीडिंग, रिप्रोडक्शन, मिल्क प्रोडक्शन. आलं लक्षामध्ये, विच कॅन बी एनहान्स्ड बाय अलाइनिंग द फार्म ऍक्टिव्हिटी विथ दीज सेट इज अ नॅचरल सायकल्स. लाईव्हस्टॉक वरती काय इफेक्ट म्हटलं मी, फॉर एक्झाम्पल इट रेग्युलेट द सर्कॅडियन रेग्युलेटेड बिहेवियर सच ॲज द फीडिंग. जनावर सकाळच्या वेळी उठून बसतात, हांबरडा फोडतात, त्यांना भूक लागते, ठराविक वेळेत पाणी पितात, त्याच्यानंतर त्या रात्रीचं तुम्ही किती वाजता त्यांना खाऊ देताय, काय करताय त्याच्यावरती, किंवा त्यांच्या रिप्रोडक्शनचा एक टायमिंग ठरलेला असतो, मिल्क प्रोडक्शनचा टायमिंग ठरलेला असतो, मिल्क प्रोडक्शनचा, विच कॅन बी एनहान्स्ड बाय द अलाइनिंग द फार्म ऍक्टिव्हिटीज विथ दीज नॅचरल सायकल्स. बाय इनकॉर्पोरेटिंग नॉलेज ऑफ सर्कॅडियन रिदम into agricultural practice, farmer can achieve sustainable productivity, reduce the resource wastage and improve the overall efficiency of farming system. हे लक्षात ठेवायला गरज आहे. जसं ऍग्रिकल्चरचं आहे तसं अॅनिमल हजबंड्रीचं पण तुम्हाला मी सांगणार आहे. अॅनिमल हजबंड्री मध्ये काय, ग्रेटली बेनिफिट फ्रॉम द अंडरस्टँडिंग ऑफ द सर्कॅडियन रिदम ॲज अ बायोलॉजिकल सायकल, influence the behavior of animal physiology as well as the productivity of the life cycle. Farmers can optimize feeding schedule, milking time and breeding practices. तुम्ही बघितलं ना गावाकडे आपण जनावरांचे मिल्किंगचा जो टायमिंग असतो, अर्ली इन द मॉर्निंग किंवा थोडंसं इव्हिनिंगचा वगैरे टायमिंग असतो, तो दुपारच्या धारा काढत नाहीत, दुपारी मिल्किंग करत नाहीत. त्यांना त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक माहिती आहे, आलं लक्षामध्ये. सो दे कॅन ऑप्टिमाइज फीडिंग शेड्यूल, मिल्किंग टाइम as well as the breeding practices by aligning them with the animals natural biological clock, ensuring better health and efficiency. त्यांची एफिशियन्सी त्यांना माहित असते, ते जाणून घेतात. नसेल तरी त्यांना जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यांची बेटर हेल्थ त्याच्यावरती डिपेंड असते, लक्षात. For example, cow produce more milk when milking is synchronized with the peak activity time, while poultry shows the improved egg production when exposure to the consistent light dark cycle that mimic natural condition. तुम्ही पोल्ट्रीमध्ये बघितले कसे छोटे छोटे दिवे लावलेले असतात, त्याचं काय असतं, ते बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करण्याची किंवा मिमिक करण्याची ही असते, त्याच्यामध्ये मिमिक केलं जातं त्याच्यामध्ये. Knowledge of the circadian rhythm also help in the disease prevention, vaccination, medication are more active when administered during the specific phase of the animal's daily cycle. या सगळ्या गोष्टी वॅक्सिनेशन, मेडिकेशन करायला ही त्यांची सुद्धा मेडिकल सायकल असते, बायोलॉजिकल सायकल असते, त्यावेळेस ऍक्टिव्हेट केलं, ऍडमिनिस्टर केलं की चांगला इफेक्ट मिळतो. Thus we can say integrating the circadian rhythm
research into the animal husbandry practices enhance productivity and animal welfare while promoting sustainable farming method. सस्टेनेबल फार्मिंग मेथड सुद्धा ऑप्टेन करणं गरजेचं आहे. तुम्हाला ऍग्रिकल्चरचा थोडा इफेक्ट व्हिडिओ दाखवतो. Greenwich Mean Time, the Pirates of Penzance, and the first electric train. What they have in common is they all came out in 1880, which was also the year that Charles Darwin published his seminal book, The Power of Movement in Plants. In that book, Charles Darwin described how the leaves of plants have what he calls sleep movements, which are daily movements where the leaves fold up at night and open in the day. Now, those movements we know today are caused by something that we call circadian rhythms. My lab at the John Innes Centre focuses on the study of circadian rhythms, mainly in plants and also a little bit in bacteria. What circadian rhythms are the internal daily 24-hour cycles that enable organisms, hello sir, crops and animals to know the time of day. This is really important in plants, including crops, because it influences their growth rates, how they respond to stresses in the environment, and how they track the seasons. तुम्हाला एक माहिती आहे का, आता शेतकरी काय करतात माहिती आहे का, शेतामध्ये छानपैकी म्युझिक सिस्टम लावतात. तुम्हाला हे माहिती आहे का, आपण ॲनिमल हजबंड्री म्हटलं ना, आपण कानातून ज्या वेव्ह जातात ना ते डायरेक्ट SCN ला जातात, डोळ्यातून वेव्ह जातात ते छानपैकी SCN ला जातात. तसं कानातून जे वेव्ह जातात छानपैकी म्युझिक सिस्टम, मोठा जर जनावरांचा गोठा असेल, गायांचा असेल, म्हशीचा असेल, तर छानपैकी असं छान म्युझिक. तुमचे गाणे नाही बरं का, तुम्ही जे ते ऐकतात ते गाणे नाहीत, एक सायलेंट म्युझिक असतं छानपैकी, ते ठरवलेलं आहे ते कोणी, ठीक आहे नाही, ते म्युझिक सिस्टम लावून आणि हे शेतामध्ये सुद्धा छान म्युझिक जर लावलं आणि त्या याच्यावरती खूप मोठं काम केलं, रिसर्च पेपर आहे त्याच्यामध्ये की बिफोर किंवा विदाउट म्युझिक सिस्टम आणि विथ म्युझिक सिस्टम. म्युझिक सिस्टम म्हणजे डीजे नाही, एकदम शांत असं आपण नाही का डोळे झाकून म्युझिक ऐकतो, ते म्युझिक जर शेतामध्ये जरी लावलं ना तर त्याचा प्लांटवरती खूप इफेक्ट होतो. आपण त्याच्यावर बोलू नंतर. From the research my group that might be of interest to you. In the first example, something we noticed in a lot of historical literature is that the time of day that crops are sprayed with agrochemicals can sometimes affect how effective the agrochemical is. We focused on this question using the commonly used herbicide glyphosate as an example. And what we found through those experiments was that when glyphosate is applied to plants at different times of day, its effectiveness varies depending on the time. But this daily change in its effectiveness is due in part to the underlying circadian rhythm of the plant. So the plant is affecting its own sensitivity to the herbicide. We also found through that work that the minimum effective dose of glyphosate varies depending on the time of day due to the circadian rhythms. So with some knowledge of the underlying circadian rhythm, it might be possible to tune the concentration of herbicide that's applied to crops according to the time of day to reduce the cost of the herbicide that's used and to reduce leaching into the environment. A second example that I'd like to give you of our research relates to the water that plants use as they grow. Something like 85% of the fresh water that we use as humans is used for irrigating crops. The water that goes onto the soil leaves plants through the process of transpiration, through the stomata, the pores which are in the leaves. Now, the opening and closing of those stomata has a daily rhythm that is controlled by the circadian clock. And we performed a study to understand the role of circadian rhythms in the efficiency of water use of plants. And we found that circadian rhythms have a really significant effect on the water use efficiency of plants grown under lab conditions. Now, that effect was due in part to the role of circadian regulation in controlling plant development, and possibly also through direct effects of circadian rhythms on the stomatal guard cell. So the examples that I've given you, both are from fundamental scientific research that relate roles of the biological clock in affecting the responses of plants to their fluctuating environments.
So I think now we've reached a point in the study of a lot of fundamental areas of plant sciences where through collaboration with people from other disciplines, we are able to take our findings and begin to move them out into practical applications, such as agriculture in agriculture. Effect on agriculture. Next आपण बघूया स्लाइड. रिसर्च अँड फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह बघू आपण याच्यामध्ये. नोबेल प्राइज विनिंग डिस्कवरीज जेफ्री हॉल, मायकल रॉबिश, मायकल W. Young received 9. So it is a Nobel Prize in Physiology and Medicine in 2017. 2017 मध्ये त्यांना याच्यामध्ये नोबेल प्राइज मिळालं फॉर देअर डिस्कवरीज ऑफ द मॉलिक्युलर मेकॅनिझम कंट्रोलिंग द सर्कॅडियन रिदम. कोण म्हटलं मी? जेफ्री हॉल, मायकल रोजबेश आणि द मायकल W. यंग यांना ते नोबेल प्राइज त्याच्यावरती मिळाले. आणि सर्कॅडियन मेडिसिन नावाचे मेडिसिन इज अ ग्रोइंग फील्ड that uses knowledge of the baby's biological clock to improve the health. Circadian medicine म्हणून आपण त्याला नाव दिलं आहे त्यांनी. Circadian medicine it focuses on the timing treatment like the medicine. मेडिसिन म्हणजे असे गोळ्या नाहीत त्या. It focuses on the timing treatment like medicines and surgical match natural rhythm. So it is making them more effective and reducing the side effect. It is useful in managing sleep problem, heart disease, diabetes, mental health by aligning lifestyle habits like diet, exercise with the body's clock. It promotes the better overall health. म्हणजे हे त्याला सर्कॅडियन मेडिसिन असं म्हटलेलं आहे. तसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्टेजेस काय त्याच्यामध्ये हॅव द ग्रेट टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस हॅव ग्रेटली इम्प्रूव्ह आवर अंडरस्टँडिंग ऑफ द सर्कॅडियन रिदम्स which regulate daily biological activities. Tools like genetic sequence, imaging techniques. हे टेक्निक्स आहेत याच्यामध्ये सर्कॅडियन रिदम मध्ये शिकण्यासारख्या. जेनेटिक सिक्वेन्स, इमेजिंग टेक्निक, वेअरेबल डिव्हाइसेस हेल्प स्टडी क्लॉक जीन्स अँड मॉनिटर स्लीप वेक पॅटर्न्स. These advances help in addressing the circadian related health issues and developing precise treatment for the better well-being. Conclusion मध्ये काय सांगणार मी? सर्कॅडियन रिदम्स आर इंटिग्रल टू लाईफ. लक्षात घ्या, मी आता संपलाय हा सर्कॅडियनचा पॉइंट. इट इज अ इंटिग्रल टू लाईफ, इन्फ्लुएन्सिंग नियरली एव्हरी aspect of organism's physiology and behavior, maintaining a healthy rhythm through consistent sleep pattern, exposure to natural light, balanced life cycle is vital for the optimal health and performance. As a result, as the research continue to unravel to the complexity of these rhythms, their application in the medicine, agriculture, and technology promises the significant advancement for the human and the environmental well-being. कारण लक्षामध्ये तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. झोप किंवा बायोलॉजिकल क्लॉक जो आहे तो व्यवस्थित नॅचरल जो आहे तो नॅचरल तुम्हाला सायकल मेंटेन करणं गरजेचं आहे. आता थोडासा पुढचा पॉईंट घेऊ. आहेत अजून 5 मिनिट. थोडंच आहे याचं. अल्ट्राडियन रिदम म्हणून म्हटलेलं आहे मी. अल्ट्राडियन जसा सर्कॅडियन आहे की नाही तसा अल्ट्राडियन आहे. काय आहे? पिरियड लेस दॅन 24 आवर. काही ऍक्टिव्हिटी आपल्या 24 तासापेक्षा परत त्याच होतात. काय अल्ट्राडियन रिदम? It is a biological cycle or rhythm that occur more frequently than once every 24 hours. More frequently than 24 hours. These rhythms have shorter duration, typically ranging from minutes to hours. They regulate various physiological and behavioral activities in living organisms. For example, foraging and feeding pattern. Many small animals, for example, foraging मध्ये such as rodents किंवा मैस किंवा रोडेंट म्हणजे त्याच्यामध्ये आले, एक्झिबिट अल्ट्राडियन रिदम्स इन देअर फॉरेजिंग बिहेवियर. दे अल्टरनेट पिरियड ऑफ द ऍक्टिव्ह फीडिंग अँड रेस्ट मल्टिपल टाइम्स विदिन 24 आवर्स. हे की नाही? काय करतात ते 24 तासातून अनेक वेळेस काय करतात? फीडिंग करतात आणि अनेक वेळेस त्याची स्लीप टाइम सुद्धा त्यांच्यामध्ये चालतो.
एक आहे लोकोमोटरी ऍक्टिव्हिटी म्हणून आहे. बर्ड्स अँड इन्सेक्ट मध्ये आर ऑफन डिस्प्ले बर्स्ट ऑफ ऍक्टिव्हिटी सच ॲज फ्लाइंग और सर्चिंग फॉर फूड set is interspersed with the rest and inactivity. Another आहे रेग्युलेशन, टेम्परेचर रेग्युलेशन रेप्टिलिया मध्ये आपण पाहतो. फॉर एक्झाम्पल स्नेक्स अँड लिझार्ड्स मे शो द अल्ट्राडियन सायकल इन बास्किंग बिहेवियर. बास्किंग म्हणतो आपण त्याला, सन बास्किंग म्हणतो, उन्हामध्ये शरीर टाकून. बोला बोला बोला. ओके, बास्किंग म्हणतो आम्ही. आणि मग त्या बास्किंग बिहेवियर टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर, उन्हामध्ये शरीर तापून घेणं, असं 24 तासातून कितीतरी वेळेस ते असे फ्रिक्वेंटली करत असतात. तसं मेटिंग डिस्प्ले मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, मेटिंग डिस्प्ले इन बर्ड्स, मेटिंग डिस्प्ले इन अदर ॲनिमल्स, हे लेस दॅन 24 आवर्स मध्ये. फॉर एक्झाम्पल फ्रॉग असेल, क्रिकेट्स असतील, त्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह व्होकलायझेशन ड्युरिंग द मेटिंग कॉल, ठीक आहे ना, मेल किंवा फिमेल त्याची मेटिंग कॉल करतात, ऑफन ऑन द अल्ट्राडियन रिदम. नर्सिंग इन मॅमल्स आहेत, नर्सिंग इन मॅमल्स मी म्हटलं. न्यूरोटोनल ॲनिमल्स पपीज अँड किटन एक्झिबिट अल्ट्राडियन रिदम इन अ नर्सिंग अल्टरनेटिंग बिटवीन द फीडिंग अँड स्लीप थ्रू आउट द डे. ह्या पण गोष्टी आहेत. आणखी त्याचा जर मॉलिक्युलर बेसिस जर बघितला तुम्ही, मॉलिक्युलर बेसिस ऑफ द अल्ट्राडियन रिदम, त्यातमध्ये आहे क्लॉक जीन्स सच ॲज द पिरियड अँड BMAL1, परत ते सांगणार. द हायपोथॅलॅमस ऑफ द अँड पिट्युटरी ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. थोडंसं तेच परत ते सांगण्यापेक्षा मी थोडंसं पुढे फक्त तुमच्या लक्षात आणून देतोय. हायपोथॅलॅमस अँड पिट्युटरी कंट्रोल द अल्ट्राडियन रिदम थ्रू हार्मोन पल्सेस सच ॲज कॉर्टिसोल हार्मोन, ठीक आहे ना, हार्मोन पल्सेस कॉर्टिसोल which peaks and dips through the day, and growth hormones which is secreted in a pulse during the deep sleep. Okay? These cycles are also modulated by the neurotransmitters. पुढे काय म्हटलं मी, modulated by the neurotransmitter like acetylcholine, serotonin, particularly in the regulation of the sleep stages. Cellular process काही शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, including the calcium signaling, gene expression, calcium signaling and gene expression oscillation further support the ultradian rhythm, ensuring process like digestion, heart rate, glucose regulation, etc. For example, insulin secretion follow the ultradian rhythm with the burst of the release tied to the meal and metabolic needs. आपण जेवण हे 3 वेळेस करतो, म्हणजे 24 तासातून आपण ते रिपीट फक्त 3दाच जेवतो असं काही नाही. आपण 24 तासून अनेक वेळेस ते आपल्याला इन्सुलिन वगैरे सिक्रेट करावं लागतं बॉडीला. ते पण आहे की त्याला आपण अल्ट्राडियन रिदम, त्याचा पण रिदम ठरलेला आहे. ठराविक वेळेसच भूक लागते आपल्याला, दिवस मावळला भूक लागली, सकाळी उठले की भूक लागते, वॉटेवर. तो जसा रिदम आहे, किती वेळेस भूक लागते, 24 तासाच्या अगोदर आपल्याला भूक लागते. मी तो अल्ट्राडियन रिदम आहे बिफोर 24 आवर. आणि जर समजा त्यालाही डिस्टर्बन्स जर झालं तर काय होईल, अल्ट्राडियन रिदम कॅन लीड टू द स्लीप डिसऑर्डर. वी कॅन से इट इज अ फटीक म्हणजे काम करायच नकल देणे, ठीक आहे, अनेबल टू डू वर्क, मसल फटीक म्हणून आपण त्याला वगैरे, किंवा असं फटीक होतं. अँड मेटाबॉलिक इम्बॅलन्सेस अंडरस्कोरिंग देअर क्रिटिकल रोल इन द मेंटेनिंग द फिजिओलॉजिकल होमिओस्टॅसिस. या अशा गोष्टी आहेत. पुढचा जो पॉईंट आहे आपण मला वाटतं थांबूया, अल्ट्रा तसा इन्फ्राडियन रिदम, थोडंसं 2 मिनिट घेतो, तेही संपून जाईल, काय अडचण नाही. त्याला आपण म्हणतो these are the biological rhythms that have the cycle longer than 24 hours, typically occur over days, weekly किंवा monthly, even in a year. These rhythms are governed by the internal biological clock and are often influenced by the environmental cues such as light, temperature, and seasonal changes. For example, migration in birds, migration in birds, reproduction cycle in the mammals, इस्ट्रस सायकल याच्यामध्ये नॉन प्रायमेट आणि प्रायमेट मध्ये मेस्ट्रोल सायकल, या 2 गोष्टी होतात. हायबरनेशन इन बियर्स, lunar related activities in the marine species, all these are the have the related to the it is infradian rhythm. त्यालाही मॉलिक्युलर बेस तोच आहे, ठीक आहे ना. पर क्राय BMAL1 plays an important role in the regulating of this rhythm. Hormonal signal melatonin
contribution to their regulation, etc., are responsible for these things. So I think these points are completed overall. Next time we will discuss about the infraradial rhythm in detail, as well as we'll continue the we can say it is a tidal rhythm and circadian rhythm in the next lecture.